HSC इंग्रजी पेपरचं टेन्शन येतंय का? वाटतंय की खूप चांगले गुण मिळवायचेत, पण सुरुवात नेमकी कुठून करायची हेच कळत नाहीये? तर मग अजिबात काळजी करू नका. कारण आज आपण एक अशी स्पष्ट ब्लूप्रिंट पाहणार आहोत, जी सगळ्या शंका दूर करेल. आपल्यापैकी बऱ्याच जणांना इंग्रजी पेपरची उगाचच भीती वाटते, नाही का? पण मी जर म्हटलं की हा पेपर जितका आपण समजतो तितका अवघड नाहीये, उलट तो खूपच प्रिडिक्टेबल आहे, म्हणजे त्याचा अंदाज लावता येतो, तर खरं सांगायचं तर विश्वास बसणार नाही, पण गेल्या 5 वर्षांपासून या पेपरचा पॅटर्न अक्षरशः तोच आहे. म्हणजे बघा, हे काही मोठं आव्हान वगैरे नाहीये. तर हे एक कोडं आहे, जे आपण अगदी आरामात सोडवू शकतो. तर या विश्लेषणात आपण 5 सोपे पण अत्यंत महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. ही ब्लूप्रिंट आपल्याला परीक्षेच्या याच प्रिडिक्टेबल रचनेचा फायदा घेऊन जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे हे शिकवेल. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. आधी हे समजून घेऊया की ही इंग्रजी परीक्षेची ब्लूप्रिंट नक्की आहे तरी काय. ओके, तर एकूण गुण आहेत 100, त्यातले 80 गुण लेखी परीक्षेसाठी आणि 20 गुण इंटरनल असेसमेंटसाठी. पण आपलं मुख्य लक्ष असणार आहे त्या 80 गुणांच्या लेखी परीक्षेवर, कारण खरी स्ट्रॅटेजी तिथेच कामी येते आणि तीच आपल्याला इतरांपेक्षा पुढे नेते. बरं, आता वळूया पेपरमधल्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या विभागांकडे, गद्य आणि पद्य, म्हणजेच प्रोज आणि पोएट्री. पाहूया यात चांगले गुण कसे मिळवता येतील. प्रोज सेक्शन म्हणजे गद्य विभाग, याला सगळ्यात जास्त म्हणजे 34 गुण आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये, यातले बहुतेक प्रश्न हे एका ठरलेल्या पॅटर्ननुसार येतात. म्हणजे थोडासा सराव केला ना की यात पूर्ण मार्क मिळवणं अजिबात अवघड नाही. आता ग्रामर, अनेकांना याचीच काळजी वाटते. पण एक गंमत सांगू, परीक्षेत नेहमी काही ठराविक प्रकारचेच प्रश्न येतात. हे जे समोर दिसतायत ना, फक्त आणि फक्त यांचा जरी सराव केला ना, तरी व्याकरणातले गुण आपल्या हातातले आहेत. समजा पद्य विभागाला म्हणजे पोएट्री सेक्शनला गुण जरी कमी असले तरी इथे कौशल्य लागतं, कवितेचा खोल अर्थ समजून घेण्याचं आणि त्याचं व्यवस्थित विश्लेषण करण्याचं, विशेषतः तो जो रसग्रहणाचा प्रश्न असतो ना त्यासाठी. आणि हे बघा, रसग्रहणाच्या 4 गुणांसाठी हा एकदम परफेक्ट फॉर्म्युला आहे. परीक्षेत पूर्ण गुण हवे असतील तर याच क्रमाने हे मुद्दे लिहायचे. यात अजिबात बदल करायचा नाही. चला आता त्या विभागाकडे जाऊया जिथे आपण थोडी हुशारी वापरून सगळ्यात जास्त गुण मिळवू शकतो, आणि तो विभाग आहे रायटिंग स्किल्स. या विभागात सगळा खेळ आहे योग्य प्रश्न निवडण्याचा. आपल्याला असा प्रश्न निवडायचा आहे जिथे मेहनत कमी लागेल, चुका होण्याची शक्यता नगण्य असेल, पण गुण मात्र भरभरून मिळतील. उदाहरण म्हणून बघूया, प्रश्न 4 मध्ये 3 पर्याय असतात. आता या तिघांपैकी कोणता निवडणं आपल्यासाठी जास्त फायद्याचे ठरू शकतं हेच आपल्याला ठरवायचं आहे. आणि इथेच खरी स्ट्रॅटेजी आहे. व्हर्च्युअल मेसेजच्या पर्याय निवडणं हे जवळपास नेहमीच एक स्मार्ट मूव्ह ठरतं. का? कारण त्याचा एक ठरलेला फॉर्मॅट आहे, शब्दसंख्या खूप कमी आहे, त्यामुळे चुका कमी होतात आणि पूर्ण गुण मिळवणं इतर पर्यायांपेक्षा खूपच सोपं होऊन जातं. पुढचा विभाग कादंबरी, आणि हा तर संपूर्ण पेपरमधला सगळ्यात, मी म्हणेन की प्रिडिक्टेबल, म्हणजे अंदाज लावता येण्याजोगा भाग आहे. या विभागात यश मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त पाठांतर महत्त्वाचं आहे, कारण यात कोणताही उतारा किंवा पॅसेज दिला जात नाही. आपल्या अभ्यासक्रमातल्या ज्या 4 कादंबऱ्या आहेत त्यांचं कथानक, पात्र आणि विषय हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. आणि यातल्या प्रश्नांचे प्रकार तर दरवर्षी अगदी सारखेच असतात. काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, जसे की जोड्या जुळवा किंवा चूक की बरोबर, आणि कथानकावर आधारित 50 शब्दांत उत्तरं. त्यामुळे याची तयारी करणं खरंच खूप सोपं आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण पेपरचे सगळे भाग समजून घेतले. आता ह्या सगळ्याला एकत्र करून परीक्षेच्या दिवशी पेपर नक्की कसा सोडवायचा याची एक फायनल टॉपर स्ट्रॅटेजी बनवूया. जे टॉपर्स असतात ना, ते सहसा हाच क्रम फॉलो करतात. सुरुवात करायची लेखन कौशल्याने. का? कारण तेव्हा आपलं मन एकदम ताजं असतं, क्रिएटिव्हिटी चांगली असते. आणि शेवट करायचा कादंबरीच्या प्रश्नांनी, कारण ते पूर्णपणे पाठांतरावर आधारित असतात. त्यासाठी जास्त विचार करावा लागत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, उत्तर कितीही चांगलं लिहिलं असलं तरी सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. सुवाच्य अक्षर, व्यवस्थित हेडिंग्ज, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणं, या छोट्या छोट्या गोष्टींनी तपासणाऱ्यावर खूप चांगला प्रभाव पडतो आणि हमखास अर्धा 1 गुण जास्त मिळतो.
म्हणूनच एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. जर आपण ह्या रणनीतीने तयारी केली तर HSC इंग्रजीच्या पेपरमध्ये कोणतंही सरप्राईज उरलेलं नसेल. काय येणार आहे हे आपल्याला आधीच माहीत असेल. आणि शेवटी आपल्याच अभ्यासक्रमातल्या एका कवितेतला हा एक प्रश्न. हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो? म्हणजेच तुम्ही तुमचा उद्या मिळवला आहे का? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आज केलेली तयारीच आपलं उद्याचं यश ठरवणार आहे.